नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे आवळ्याचा मुखवास किंवा आवळ्याचा किससुद्धा याला तुम्ही म्हणू शकता. इथे अर्धा किलो आवळे मी घेतले आहे आणि आवळे स्वच्छ धुवून आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत. आवळे चांगले फ्रेश असे घ्यायचे आहेत आणि मोठ्या साईजचे आवळे आपण इथे निवडून घेतले आहे. आता आवळ्याचा आपल्याला जाडसर असा किस करून घ्यायचा आहे. किसणीचा जो जाडसर भाग असतो तिथून मी हा आवळे किसून घेत आहे. सर्व आवळे आपण जाडसर असे किसून घ्यायचे आहेत. फार झटपट बनणारा हा आवळ्याचा मुखवास आहे किंवा आवळा सुपारी पण तुम्ही याला म्हणू शकता. झटपट बनणारा हा प्रकार नक्की करून बघा. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व आवळे हे किसून घ्यायचे आहेत. आवळे किसून हे तयार आहेत. आता आपल्याला चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे. मी इथे सैंधव मिठाचा वापर करते आहे. तुम्ही साधं मीठ सुद्धा वापरू शकता. सुरुवातीला चवीप्रमाणे सैंधव मीठ घालून घेऊ. इथे 2 टीस्पून मी सैंधव मीठ वापरला आहे आणि मीठ चांगलं मिक्स करून आपल्याला याची चव बघायची आहे. चवीला मीठ बरोबर वाटलं तर मीठ इथं घालायचं नाही. चवीला मीठ कमी वाटत असेल तर थोडं मीठ इथे आणखी वापरू शकता. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे मिठाचा वापर इथे करू शकता. थोडं मीठ आणखी कमी वाटलं म्हणून मी इथे अर्धा टीस्पून आणखी घातला आहे. टोटल मी 2.5 चमचे इथे मीठ वापरलं आहे. इथे ह्या मुखवासामध्ये तुम्ही आलं सुद्धा किसून घालू शकता. आलं किसायचं नसेल तर 1 टीस्पून तुम्ही इथे सुंठ पावडरसुद्धा वापरू शकता. सुंठ पावडरचा फार छान स्वाद ह्या आवळ्याच्या मुखवासाला येतो. मी इथे 1 चमचा सुंठ पावडर वापरत आहे. अर्धा टीस्पून मी इथे काळं मीठ वापरलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे इथे काळं मीठ वापरू शकता. आता सर्व मसाले ह्या आवळ्याच्या किसाला आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि उन्हामध्ये हा आवळ्याचा किस सुकून घ्यायचा आहे. 3 ते 4 दिवस ह्या आवळ्याच्या किसाला सुकायला लागतात. आवळ्याचा किस सुकून तयार आहे. पांढरा स्वच्छ आणि शुभ्र असा आवळ्याचा मुखवास आपला तयार झाला आहे. फार झटपट हा मुखवास बनतो. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद.